नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, आता या सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान हे वेळेवर मिळणार आहे, कारण की आता शासनाचे 2 नवीन GR आलेले आहे। त्यामध्ये सर्व लाभार्थ्यांना अनुदान वेळेवर मिळावे आणि ज्या लाभार्थ्यांचे अनुदान अजूनपर्यंत मिळालेले नाही, DBT पूर्ण झालेले नाही, त्यांचे DBT पूर्ण करून घेण्यासाठी अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे। त्या संदर्भातला महत्त्वाचा GR आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी आता GR विषयी माहिती बघूया। आपण या ठिकाणी बघू शकता, संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर विशेष सहाय्य योजना आस्थापनेवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत महाराष्ट्र शासन यांचा 13 मार्च 2025 रोजीचा GR आहे। तो का काढण्यात आला आहे आणि किती पदे मंजूर करण्यात आली आहेत ते बघूया। शासन निर्णय: संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर विशेष सहाय्य योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सोबतच्या विवरणपत्रातील 35 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदांपैकी एकही पद 6 महिन्यापेक्षा अधिक काळ रिक्त राहू नये यासाठी हे कळवण्यात आलेलं आहे। मग या अटीच्या अधीन राहून एकूण 1422 पदे जे अस्थायी पदे आहेत ते दिनांक 1/3/2025 ते 31/8/2025 पर्यंत पुढे चालू ठेवण्याचा शासनाचा या आदेशाद्वारे मंजुरी देण्यात आलेली आहे। शासनाने या संदर्भात विवरणपत्र समोर जोडलेले आहे। त्या विवरणपत्रात या 35 जिल्ह्यातील लाभार्थी आपल्याला या ठिकाणी जे पद आहेत ते आपल्याला जिल्ह्यानुसार बघायला मिळतील। तर मग मित्रांनो, हे पद याच्यासाठी आहेत की ज्या लाभार्थ्यांचे अजूनपर्यंत DBT झालेले नाही आणि ज्यांचे DBT झालेले आहे त्यांना वेळेवर अनुदान मिळावे, आणि ज्या काही लाभार्थ्यांचे DBT न झाल्यामुळे ज्यांचे पैसे थकलेले आहे त्या लाभार्थ्यांना त्यांची समस्या किंवा काही त्रुटी असतील त्या पूर्ण करून त्या लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे मिळवण्यासाठी सरकारने या ठिकाणी अव्वल कारकून तसेच लिपिक टंकलेखक हे जे 2 पद आहेत त्या 2 पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे। संजय गांधी प्रमाणेच आता इंदिरा गांधी ज्या योजना आहेत त्या योजनेसाठी सुद्धा GR काढण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकता, केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी निर्माण करण्यात आलेल्या अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत, म्हणजे जी काही अंमलबजावणी करायची आहे केंद्र पुरस्कृत आणि राज्य पुरस्कृत या योजना आहे निराधार योजना, त्याच्यासाठी ह्या अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण बघू शकता, महाराष्ट्र शासनाचा GR आहे 13 मार्च 2025 रोजीचा। यामध्ये किती पदे आहेत आपण बघूयात। यामध्ये अव्वल कारकून 294 आणि लिपिक टंकलेखक 290 असे पदे आहेत। तर मग या ठिकाणी बघा काय शासन निर्णय सांगितलेला आहे की केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी खाली नमूद केलेल्या अस्थायी पदांपैकी एकही पद 6 महिन्यापेक्षा अधिक काळ रिक्त राहून व्यपगत झालेले नाही या अटीच्या अधीन राहून एकूण 584 अस्थायी पदे दिनांक 1/3/2025 ते 31/8/2025 पर्यंत पुढे चालू ठेवण्यास शासन या आदेशाद्वारे मंजुरी देत आहे। जिल्हा न्याय विवरणपत्र सोबत जोडलेले आहे। तर मग मित्रांनो, अशा प्रकारे या दोन्ही योजनांचे कामे हे सुरळीत चालावे, लाभार्थ्यांच्या समस्या दूर व्हाव्या आणि त्यांना वेळेवर पगार व्हावा, आणि ज्या लाभार्थ्यांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही त्या लाभार्थ्यांना पैसे मिळावे यासाठी हे GR काढण्यात आलेले आहे। हे GR तुम्ही महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हे GR दिलेले आहे, त्या ठिकाणी आपण बघू शकता। तर मित्रांनो, मग तुमची जर काही समस्या असेल योजनेसंदर्भातील, तुम्हाला अजूनपर्यंत पैसे मिळालेले नसतील, तुमचा पगार जमा झालेला नसेल, जेव्हापासून DBT सुरू झालेले आहे तेव्हापासून अनेक लाभार्थ्यांना जवळपास 10 लाख लाभार्थी यापासून वंचित राहिलेले आहेत, तर त्या लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपण तहसील कार्यालयात जावा। त्या ठिकाणी स्पेशल या योजनेकरिता 2 पदे मंजूर करण्यात आलेली आहे, तर ते तुम्हाला या ठिकाणी सहाय्य करणार आहे, मदत करणार आहे। सरकारने त्यांची नेमणूक केलेली आहे की लाभार्थ्यांसाठी मदत करण्यासाठी ही नेमणूक केलेली आहे। मग तुमच्या काही जर समस्या असेल, DBT झालेली नसेल, आधार लिंक झालेलं नसेल किंवा इतर काही त्रुटी असेल, कागदपत्र द्यायचे असेल, तर तुम्ही त्यांच्याजवळ जाऊन तुम्ही तुमचे कामं करून घ्या। लगेच तुम्ही जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील या महिन्यात, तुम्ही त्या ठिकाणी तुमचे सर्व कागदपत्र सोबत घेऊन जाऊन या ठिकाणी हे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना भेटा, कारण की स्पेशल या योजनेच्या अंमलबजावणीसाठी DBTद्वारे तुमचे पेमेंट होण्यासाठी या ठिकाणी हे पदे नियुक्त करण्यात आलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, लवकरात लवकर तुम्हाला जर पगार मिळाला नसेल तर तुम्ही
तहसीलमध्ये जाऊन तुमची समस्या विचारा आणि जाताना सोबत कागदपत्रे घेऊन जा। आणि मार्च महिन्याचे काही ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि काही ठिकाणी पुढील आठवड्यात सोमवारपासून ज्यांचे डीबीटी झालेले आहे त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे। मित्रांनो, डीबीटी करणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे तुम्ही आता तहसील ऑफिसमध्ये तुमचे कागदपत्र घेऊन त्या ठिकाणी जा, तुम्हाला तुमचे पैसे नक्की मिळतील। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। आपल्या सर्व लाभार्थ्यांपर्यंत, मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।